गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर बघणार आहोत. ANTC सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे आपला ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्समध्ये चॅप्टर चालू आहे आपलं ट्युनेड ॲम्प्लिफायर्स. तर ट्युनेड ॲम्प्लिफायर्समध्ये आपण मागच्या लेक्चरला पॉईंट बघितला होता, तो म्हणजे कोणता? तर क्लासिफिकेशन ऑफ ट्युनेड ॲम्प्लिफायर. तर ट्युनेड ॲम्प्लिफायरचं काय तर 3 टाईप्समध्ये काय होतं, क्लासिफिकेशन होतं. कोणते 3 टाईप्स आहेत त्याचे? तर सिंगल ट्युनेड, डबल ट्युनेड आणि स्टेजड ट्युनेड. हे काय झाले, आपले 3 टाईप्स झाले ट्युनेड सर्किटचे. तर आपण फर्स्ट टाईप्स बघितलं होतं मागच्या लेक्चरला, तो म्हणजे सिंगल ट्युनेड सर्किट. तर सिंगल ट्युनेड सर्किटची ज्यावेळेस आपण डायग्राम वगैरे बघितली, तर सिंगल ट्युनेड सर्किटची डायग्राममध्ये आपलं काय होतं, त्यामध्ये एकच कॅपॅसिटर काय केलं गेलेलं आहे, यूज केलं गेलेलं आहे. म्हणजे तिथं फक्त ओनली वन कॅपॅसिटर किंवा ओनली वन कंपोनंटची काय होते, ट्युनेड होते. तर हे जे सर्किट आहे ते काय करत होतं की त्यामध्ये जो फ्रिक्वेन्सी असायची ती फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार. त्याचा जो आउटपुट इम्पिडन्स आहे तो त्याच्या आउटपुट लोड सोबत काय असायचं, मॅच करायची त्याची व्हॅल्यू. त्यानंतर त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघितला होता आपण, तो काय आता मोस्टली काय होता, सिलेक्टिव्हली. म्हणजे सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायर हा काय मोस्टली काय होतो, सिलेक्टिव्ह म्हणून यूज केलं गेलं जातो. त्यानंतर त्याचे आपण ॲप्लिकेशन्स बघितले. ते ॲप्लिकेशन्स काय आहेत त्याचे? तर ट्युनेड रेडिओ फ्रिक्वेन्सीज रिसिव्हर्स आणि वायरलेस कम्युनिकेशन्स रिसिव्हर्समध्ये काय केलं जातं, तर सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं सर्किट काय केलं जातं, यूज केलं जातं. तर हे झाले त्याचे ॲप्लिकेशन्स वगैरे. आता आपल्याला पॉईंट बघायचा आज, तो कोणता? तर डबल ट्युनेड ॲम्प्लिफायर सर्किट. आता डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं जे सर्किट जर बघितलं तुम्ही, तर यामध्ये बघा तुम्हाला डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं सर्किट दिलेलं आहे. त्यामध्ये काय काय दाखवलं, VS म्हणजे तुमचं इनपुट सप्लाय दाखवलं. त्यानंतर CS म्हणजे काय असणार आहे, तर तुमचे कॅपॅसिटर्स असणार आहे. ते CS म्हणजे काय असणार आहे, तुमचा कॅपॅसिटर कंपोनंट्स म्हणून यूज केलं गेलेलं आहे. त्यानंतर R1 R2 हे काय झाले तुमचे, R1 R2 आणि R3 हे काय झाले तुमचे बायसिंग रेजिस्टन्स म्हणून यूज केले गेलेले आहे. त्यानंतर C1 L1 C1 हे काय तुमचे, तर हे फ्रॉम ऑफ द कलेक्टर लोड्स म्हणून काय केले, यूज गेले. त्यानंतर L2 C2 हे काय तर तुमचे आउटपुट कंपोनंट्स म्हणून असतात. CC इज द काय असतं, तुमचं कपलिंग कॅपॅसिटर्स म्हणून यूज केलं गेलेलं आहे. असं तुम्हाला काय दिलेलं आहे इथं स्ट्रक्चरमध्ये, त्याची डायग्राम्स दिलेले आहे. आता हे जे कपलिंग नेटवर्क आहे, कोणतं कपलिंग नेटवर्क, तुमचं C1 L1 आणि L2 C2 हे काय झालं, तुमचं कपलिंग नेटवर्क झालं. आता हे जर कपलिंग नेटवर्क झालं, काय झालं तिथं डबल ट्युनेड झाली. कशाची? C1 L1ची एक ट्युनेड आणि C2 L2ची एक काय ट्युनेड, असे काय झाले तुमच्या 2 ट्युनेड झालेले आहेत. तर आता आपल्याला त्याचं काय बघायचं आहे, एक्सप्लेनेशन्स बघायचे आहेत. आपण एक्सप्लेनेशन बघू. The frequency response of the single tuned amplifier is very sharp. In some applications, it is necessary to obtain a more flat frequency response, that is with a wider bandwidth. In such application, the double tuned amplifier are used. जर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जर बघितला आपण सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायर, तर तो कसा आहे, व्हेरी शार्पमध्ये असतो. आपण मागच्या लेक्चरला पण बघितलं त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, तो कसा होता, शार्पली होता. आणि त्याचं जर ॲप्लिकेशन्स बघितलं तर आपण काय होतं, तर मोर किंवा फ्लॅट फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सवरती काय होते, त्याचे ॲप्लिकेशन्स होते. आणि त्याची जी विथ किंवा वायडर बँडविथ काय होती, ते प्रेझेंट होते. आणि त्याचं जे ॲप्लिकेशन्स आहे डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं काय केलं जातं, यूज केलं जातं. तर डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरची फिगर आपण फिगर बघा तुम्ही. फिगरमध्ये काय काय दाखवलेलं आहे ते बघा. एक तर तुम्ही फिगर समजून घेतले की त्यानंतर तुम्हाला एक एक्सप्लेनेशन काय होतं समजून जातं तेव्हाच.
बघितली तुम्ही डायग्राम? काय सिंगल ट्युनेट आणि डबल ट्युनेटमध्ये काय डिफरन्स दिसतो आहे? तर सिंगल ट्युनेटमध्ये फक्त 1L आणि Cची काय होती, ट्युनेट होती. तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला? 2 ट्युनेट्स दिलेले आहे. C आणि Lचे काय दिलेलं आहे आपल्याला? C1L1 आणि C2L2 असे काय दिलेले आहे? डबल ट्युनेट दिलेले आहे. तर आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. The stages are C stage with the inductive inter-stage coupling use. There are two parallel resonant circuits use but both are tuned to the same resonant frequency. The tuned circuit L1C1 acts as the collector load for the resistor Q. L1 and L2 are coupled inductively. तर बोथ स्टेज काय सांगितले त्यांनी? C स्टेजेस दाखवलं. त्यांचं जर समजा इंडक्टिव्ह किंवा स्टेज कपलिंग काय केले जाते? यूज केली जाते. आणि ते देअर आर काय 2 पॅरलल रेझोनंट सर्किट यूज केले गेलेले आहे. तर त्याचे जे ट्युनेड आहेत ते काय असतात? सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय करत असतात? आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. तर ट्युनेड सर्किट जे आहे ते L1C1 हे काय तर कलेक्टेड लोड म्हणून यूज केले गेले आहे. आणि त्यानंतर ट्रान्झिस्टर Q1मध्ये कलेक्टेड लोड्स म्हणून C1L1 यूज केलं आहे. तसंच L1L2 हे काय तर कपल इंडक्टिव्ह म्हणून काय केलं गेलेलं आहे? सर्किटमध्ये यूज केलं गेलेलं आहे. द आउटपुट व्होल्टेज इज टेकन across the resonant circuit L2 C2. Resistors R1 R2 and RE provide the voltage divider by C. C is the coupling capacitor and C is the bypass capacitor. तर काय तर त्याचे जे आउटपुट व्होल्टेज आहे ते ॲक्रॉस आहे कशाच्या? तर त्याच्या रेझोनंट सर्किट म्हणजे L2 आणि C2च्या काय आहे? ॲक्रॉस काय त्याचा आउटपुट व्होल्टेज आहे. आणि जे रेझिस्टन्स आहे कोणते? R1 R2 आणि RE हे काय करतात? प्रोव्हाइड द व्होल्टेज डिवायडर बायसिंग काय करतात? प्रोव्हाइड करतात. व्होल्टेज डिवायडर बायसिंग म्हणून काय केले गेलेले आहे ते यूज केले गेलेले आहे. तर CC हे काय आहे? तर कपलिंग कॅपॅसिटर म्हणून यूज केला. आणि CE काय असणार आहे? तुमचं बायपास कॅपॅसिटर असणार आहे. म्हणजे CC हा कपलिंग कॅपॅसिटर नेटवर्क आणि CE हा तुमचं काय असणार? बायपास कॅपॅसिटर असणार आहे. त्यानंतर त्याचं ऑपरेशन बघू आपण. The resonant frequency FR is adjusted to be equal to the frequency of the input signal. The RF signal to be amplified is applied to the bias coupling capacitor CC. The inductors L1 and L2 are inductively coupled to each other. ऑपरेशन काय म्हटलं आहे? तर जे रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे आपली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय करते? ॲडजस्टेबल असते. आणि त्याची जी इक्वल फ्रिक्वेन्सी काय देते? आपल्याला इनपुट सिग्नल देत असते. म्हणजे इनपुट सिग्नल काय देतं आपल्याला? ते इक्वल फ्रिक्वेन्सी. आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल जे आहे ते ॲप्लाय केलं गेलं आहे कशावरती? तर ॲम्प्लिफायर्सवरती. आणि ज्यावेळेस ते ॲप्लाय केलं गेलं आहे त्यावेळेस त्याचं बेस किंवा त्याचं कपलिंग कॅपॅसिटर काय असतो? CC हा काय असतो? त्याचा कपलिंग कॅपॅसिटर म्हणून यूज केलं गेलेलं असतं. त्यानंतर इंडक्टर हा जो इंडक्टर L1 आणि L2 हे इंडक्टिव्हली काय करतो? कपल करत असतो इच अदर. म्हणजे त्या सर्किटमध्ये इंडक्टिव्हली L1 आणि L2 हा काय आहे? तर कपलिंग इंडक्टिव्ह म्हणून काय केलं गेलेलं आहे? यूज केलं गेलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला बघायचं त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड बँडविड्थ. काय दिलेलं आपल्याला? त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दिला आहे आणि त्याची बँडविड्थ बघायची. आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तुम्ही फिगरमध्ये बघू शकता. त्यामध्ये काय दिलं आहे तुम्हाला? 3 टाईपचे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स दिलेला आहे. तर फर्स्ट काय आहे? टाईट कपलिंगमध्ये, सेकंड आहे क्रिटिकल कपलिंगमध्ये आणि थर्ड आहे लॉस कपलिंगमध्ये. असे आपल्याला काय दिले? तर 3 टाईप्समध्ये काय दिले? त्याचे ग्राफ दिलेला आहे. तर आपल्याला त्याचं ते एक्सप्लेनेशन्स बघू आपण त्याचं. तुम्ही एकदा व्यवस्थित फ्रिक्वेन्सी टाईट कपलिंग, फ्रिक्वेन्सी क्रिटिकल कपलिंग आणि लॉसेस कपलिंग या तिन्ही कपलिंग किंवा ट्युनेट सर्किटची काय बघा फ्रिक्वेन्सी ग्राफ बघून घ्या.
आता फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अँड बँडविथ द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ डबल ट्यूनड ॲम्प्लिफायर इज शो इन फिगर which show that shape of frequency response depends on the coefficient of coupling between L1 आणि L2. तर जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघतो आपण डबल ट्यूनड ॲम्प्लिफायरचा तो जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे हा डिपेंड्स आहे कशावरती तर कोएफिशियंट म्हणजे कपलिंग कशाची L1 आणि L2च्या कपलिंगवरती काय आहे तर तो डिपेंड्स आहे. In double tuned amplifier, the load is the transformer, the primary and secondary winding of which from separate resonant circuit. तर डबल ट्यूनड ॲम्प्लिफायरमध्ये काय लोड हा काय तर ट्रान्सफॉर्मरवरती काय लोड म्हणून यूज केला गेला. त्यानंतर त्याची प्रायमरी आणि सेकंडरी जी वाइंडिंग आहे ती काय करते आपल्याला सेपरेटली रेझोनंट सर्किट काय करते प्रोव्हाइड्स करते. आणि बोथ दिस रेझोनंट सर्किट आर ट्यूनेड टू द सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सी. आणि हे जे सर्किट प्रोव्हाइड होत आहे ते काय असणार आहे आपलं तर रेझोनंट सर्किट असतं आहे. आणि हे रेझोनंट सर्किट आपल्याला ट्यूनेड आणि सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सी काय करतं आहे प्रोव्हाइड करतं. हा जो ग्राफ दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये 3 टाईप्सचे कपलिंग्स नेटवर्क दाखवले. एक म्हणजे काय अंडर कपल सर्किट, त्यानंतर सेकंड आहे ओव्हर कपल सर्किट आणि थर्ड आहे क्रिटिकल कपल सर्किट. म्हणजे असे आपल्याला 3 टाईप्समध्ये काय दाखवले त्याचे ग्राफ दाखवले. तर कोएफिशियंट कपलिंग बिटवीन ही काय असते प्रायमरी आणि सेकंडरी ट्यूनड सर्किटमध्ये डिनोट केली जाते कशाने केने. आणि टाईप ऑफ कपलिंग कॅन बी इच अदर टाईट क्रिटिकल ऑर लूज कपलिंग. आणि ह्या कपलिंगचे काय केले जाते 3 टाईप्स पडतात. एक टाईट क्रिटिकल आणि लूज कपलिंग म्हणून काय पडले जातात 3 टाईप्स पडले जातात. तर कोएफिशियंट ऑफ क्रिटिकल कपलिंग इज डिफाईन ॲज तर कोएफिशियंटली जर क्रिटिकल कपलिंग बघायची म्हटलं तर त्याची डेफिनेशन सांगितलं आपल्याला. काय सांगितलं की आता KC इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय अंडर रूट Q1 Q2 वेअर Q1 हे काय असणार आहे तर Q1 ही प्रायमरी वाइंडिंग असते आणि Q2 ही सेकंडरी वाइंडिंग असते. द इफेक्ट ऑफ कपलिंग कोएफिशियंट ऑन द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ द डबल ट्यूनड ॲम्प्लिफायर ॲज शो इन फिगर. If the coefficient of coupling K is equal to the coefficient of critical coupling KC, when we obtain the frequency response with single peak at F is equal to FR. तर इफेक्ट काय सांगितलं कपलिंग कोएफिशियंट काय सांगितलं तर त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे डबल ट्यूनड ॲम्प्लिफायरचा तर आपल्याला फिगरमध्ये दाखवलेलाच आहे. तर ते कोएफिशियंट कपलिंग के हे काय असते इक्वल असते आणि त्याची कोएफिशियंट कपलिंग हे क्रिटिकल कपलिंगला काय असणार आहे तर ऑप्टेन म्हणजे त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असणार आहे हा सिंगल पीक व्हॅल्यूवरती असतो. तर सिंगल पीक व्हॅल्यू म्हणजे F इज इक्वल टू FR म्हणजे फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय असणार आहे तर रेफरन्स फ्रिक्वेन्सी असणार आहे रिस्पॉन्स फ्रिक्वेन्सी. इफ K greater than KC then the type of coupling is over coupling and the frequency response has two frequencies are there side of the resonant frequency. The response has minimum and resonant frequency. तर जी K ग्रेटर दॅन KC म्हणजे काय K म्हणजे कोणती फ्रिक्वेन्सी आहे आपली तर कपलिंग नेटवर्क आहे आणि KC म्हणजे काय असणार आहे तो कोएफिशियंट क्रिटिकल कपलिंग आहे. तर ही काय ग्रेटर दॅनमध्ये सांगितले म्हणजे ते ओव्हरऑल कपलिंग काय सांगते आपली फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा 2 पीक व्हॅल्यूमध्ये किंवा 2 फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं इच अदर साईड्स होतं. आणि त्याचा जो रेझोनंट फ्रिक्वेन्सी असणार आहे FR किंवा त्याचा जो रिस्पॉन्स आहे मिनिमम रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा रिस्पॉन्स कसा असणार आहे तर मिनिमममध्ये असणार आहे. दिस द ओव्हर कपलिंग बिटवीन द प्रायमरी आणि सेकंडरी ट्यूनड सर्किट वी कॅन इन्क्रीज बँडविथ ऑफ द डबल ट्यूनड ॲम्प्लिफायर अँड कम्पेअर टू द सिंगल ट्यूनड ॲम्प्लिफायर. तर ते जी ओव्हर कपलिंग जर बघितली आपण प्रायमरी आणि सेकंडरी ट्यूनड सर्किटची तर काय करते ते इन्क्रीज करते त्याच्या बँडविथला किंवा त्याच्या डबल ट्यूनड ॲम्प्लिफायरला काय करते कम्पेअर करत असते कुठं तर सिंगल ट्यूनड ॲम्प्लिफायरसोबत काय करत असते ती कम्पेअर करत असते.
If K less than Kc, then undercoupling with exists, the frequency response is shown in figure. That it is not used practically. तर के पेक्षा ग्रेटर दॅन काय सांगितलं के सी आणि अंडर कपलिंग काय सांगितले ग्रेटर दॅन सांगितले. ज्यावेळेस अंडर कपलिंग ग्रेटर दॅन सांगते त्यावेळेस त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स येतो आपण तो ग्राफमध्ये बघू शकतो. त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कसा सांगितला तर एकदम तो स्मॉलमध्ये असतो आणि तो काय नॉट यूज म्हणजे प्रॅक्टिकली काय केलं जात नाही, तो यूज केला जात नाही. The bandwidth of double tuned amplifier is controlled by controlling the coupling coefficient between L1 and L2. तर बँडविड्थ जी आहे डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरची ही कंट्रोल करते कशाला, त्याच्या कंट्रोलिंगला किंवा कपलिंग कोएफिशियंटला म्हणजे L1 आणि L2ला काय करत असते ती कोएफिशियंट कपलिंग कंट्रोल करत असते. हे झाला त्याचा फ्रिक्वेन्सी गॅप. त्यानंतर आता आपल्याला बघायचं ते ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डबल ट्युनेड ॲम्प्लिफायर. फर्स्ट बघणार आहोत आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे इट इज पॉसिबल टू इन्क्रीज द बँडविड्थ ऑफ द ॲम्प्लिफायर. काय तर डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरमध्ये पॉसिबिलिटी कशाची आहे तर तो आपला बँडविथला काय करू शकत असतो इन्क्रीज करू शकत असतो. त्यानंतर सेकंड द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स फॉल व्हेरी शार्प कम्पेअर द सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायर दिस इम्प्रूव्ह द सिलेक्टिव्हिटी. आणि त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तो फॉल व्हेरी शार्पली म्हणजे तो आपल्याला व्हेरी शार्पमध्ये काय दिसत नाही. कम्पेअर जर करायचं म्हटलं तर कोणासोबत सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायरपेक्षा डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचा रिस्पॉन्स हा शार्पली आपल्याला दिसत नाही. तर सिंगल ट्युनेडचा कसं दिसतो आपल्याला एकदम शार्पली दिसतो. म्हणजे त्याचे सिंगल ट्युनेड ॲम्प्लिफायरची इम्प्रूव्हमेंट कशी असते सिलेक्टिव्हली इम्प्रूव्हमेंट कशी असते जास्त असते. त्यानंतर डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरमध्ये इम्पिडन्स मशीन्स कसे आहे तर पॉसिबल्स आहे म्हणजे आपण डबल ट्युनेडमध्ये इम्पिडन्स काय होतो आपला पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. तर फर्स्ट डिसॲडव्हान्टेजेस आहे मोर नंबर ऑफ ट्युनेड सर्किट आर रिक्वायर्ड टू बी यूज. तर म्हणजे मोर नंबरचे जे ट्युनेड सर्किट असणार ते आपण रिक्वायर्ड करू शकतो किंवा ते यूज करू शकतो कशामध्ये तर डबल ट्युनेड सर्किट्समध्ये. त्यानंतर ट्युनिंग इज critical due to increased number of tuned circuit that all the tuned circuit need to be tuned at the some resonant frequency. तर ट्युनिंग कशी सांगितली त्याची क्रिटिकल सांगितली आणि त्याचे जे नंबर आहे काय होतात इन्क्रीज होतात आणि ट्युनेड जे सर्किट आहे त्याचे ट्युनेड सर्किटचे नीड्स हे ट्यून करत असतात कशाला त्याच्या सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सीला काय करत असतात ट्यूनलेच करत असतात. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स. तर आता ॲप्लिकेशन्स काय येतील काय ॲप्लिकेशन्स असतील डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचे. तर त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत द इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर्स इज इन द रेडिओ रिसिवर इज द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ डबल ट्युनेड ॲम्प्लिफायर. All the stage of intermediate frequency amplifiers are tuned to the same resonant frequency equal to the intermediate frequency. म्हणजे इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिफायर काय केलं जातं यूज केलं जातं कुठं तर रेडिओ रिसिवर्समध्ये. हे त्याचं काय सांगितलं तर डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं काय सांगितलं बेस्ट एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आणि जे सिंगल ऑल जे स्टेज जे आहेत ज्या ऑल स्टेज आहेत त्या काय तर इंटरमिडिएट ॲम्प्लिफायर्समध्ये ट्युनेड किंवा सेम रेझोनंट फ्रिक्वेन्सी इक्वलमध्ये काय आहे तर इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी काय केली जाते यूज केली जाते. तर अशा प्रकारे आपलं डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरचं सर्किट काय करत असतं वर्क करत असतं. डबल ट्युनेड ॲम्प्लिफायरमध्ये काय होतं त्याचा जो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सचा ग्राफ आहे तो काय होत नाही शार्पली दिसत नाही. तर त्यामध्ये एक किंवा दोन कंपोनंटचे काय केले जाते ट्यून केली जाते. त्यामध्ये समजा C1 L1 हे काय असतो तर एक कपलिंग नेटवर्क म्हणून तर L1 L2 हे काय तर इंडक्टिव्ह नेटवर्क म्हणून काय केलं जातं तिथं यूज केला जातो.
अशा प्रकारे आपला डबल ट्युनेड सर्किट काय करत असतं, वर्क करत असतो. आता हे झालं आपला सिंगल ट्युनेड आणि डबल ट्युनेड. आत्तापर्यंत आपण पॉईंट्स बघितले. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत तो म्हणतात स्टेजर ट्युनेड ॲम्प्लिफायरचं सर्किट. तर स्टेजरमध्ये काय असणार आहे, 1, 2 किंवा त्यापे 3, 4 अशा काय असणार आहे, स्टेजमध्ये काय असणार त्यांचं ट्युनेड असणार आहेत. ते नेक्स्ट लेक्चरला बघू. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू.